मायबापाला आनंद होतो ना, तसं माझ्या खानदेशातल्या लोकांना माझा खेळण्याचा आनंद होतोय. काही का होईना भाऊ, आपला पोरगा शे, आपला काना देश ना शे. हो, मनीषीन बठा लाड पुरा करतच बिचारा. चाल दे भाऊ, तुला पटीन तसं चाल दे भाऊ. आणि मला खरंच या गोष्टीचा आनंद आहे, स्वाभिमान आहे. आणि माणसाने प्रत्येकाने स्वाभिमान ठेवला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा स्वाभिमान ठेवला पाहिजे. आपला आहे ना, असं नाही म्हणत दुसऱ्याला चुकीचं ठरवा, असं नाही. पण जर आपला असेल तर त्याला, तो जर पुढे जात असेल तर त्याला सपोर्ट करणं आपलं काम आहे. आणि त्या युक्तीला खरे ठरतात आमचे सगळेच खानदेशी, सगळे काका बाबा तरुण भाऊ. बोलणं करे बोनीन पायरी नका दांगडो घाला रे. पहिला मग सुरू कर देणार रे. अरे मना थोडाफार धंदा होई जाऊ द्या. हातीनं किडा पाड जाता रे. माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे सगळे महाराज मंडळी इकडे आलेत. माझे दिनेश दादा साहेब आहेत, आमचे मृदंगाचार्य मयूर बाबा आहेत, अजून माझे जीवाभावाचे असणारे आमचे छोटे कदम म्हणजे आमचे नामादादा आलेले आहेत, आमचे सरजीसुद्धा आलेले आहेत, आणि माय बेस्टी किरण माऊली पण आलेले आहेत. असलं समजी की मला काय म्हणा. इकडे आमचे रिटायर फौजी बापूसाहेबसुद्धा कीर्तनाला हजेरी लावलेली. आणि माझ्यावर अजून नितांत प्रेम करणारे माझे डॉक्टर मामाश्री मुंगशेकर. मामाश्री एकटा येतच नाही त्या, आणि जरी एकटा होणार ते त्यासले माहिती आमना बाचा नालाय की को बी काय बी विचारीन भाऊ, म्हणून त्या लक्ष्मीनारायण सोबतच राहतच म्हणा कीर्तन. तुमच्या परिसरात कुठेही कीर्तन असलं की माझे मामाश्री आणि मामीश्री असतातच. खरं तर त्यांचं दवाखाना जोरात चालतो, मी स्वतः बघतो ना, नेहमी पेशंट असतात. पण माझं कीर्तन असलं का मामा बंदच करतात. हां, तेवढं बरं आहे. मग त्या नेमका मनाबद्दल आदर्श आहे का बाचा नालाय की बुवा असं म्हणेस नाही. अहो कवय काय बोली पडीन बुवा. हां, काही का सरम माहीत ना, पण येतच. साऊंड सिस्टीमवाले महाराज, साऊंड सिस्टीम छान आहे. ऐकणारे श्रोतेही चांगले येतात, वाजवणारे म्हणणारे महाराजही चांगले येतात. कोणाचं नाव सुटतंय का पेटी मास्तर बाबा? नाही ना. आणि जर सुटत असेल नाव तर कोणी मनाला लावून घेऊ नका, कारण प्रत्येकाचे नाव घेणं काही शक्य होत नाही. कळत ना कळत एखादं नाव सुटीच घे बा, चिकनाच ना यार तो बी. असं काय कोणी म्हणले लावू नका, कारण तुम्ही माझ्यावर प्रेम करणारेच सर्व आहेत, म्हणून सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. तुम्ही याच्यातच सगळे आलेत, आणि आलेल्या सगळ्या श्रोतांच्या पायाला स्पर्श करतो, नतमस्तक होतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल 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 अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबाराय? ज्यांची 65 लाखाची जागी लोकांना दान करावी ते तुकोबाराय. आणि ते तुकोबाराय नित्य भगवंताचं नामचिंतन करतात. नामचिंतन करत असताना साधकांनी प्रश्न केला, तुमच्यासारख्या माझ्यासारख्या साधारण जीवानं तुकोबारायांना क्वेश्चन केला, तुकोबाराय तुम्ही भगवंताचे एवढ्या वाऱ्या करतात, भगवंताचं एवढं नामचिंतन करतात, तरी तुमचीच लेकरं उपाशी पोटी मरायला लागली. तुकोबाराय देवदेव करून फायदा काय या? एवढं देवदेव करून फायदा काय या? तुकोबाराय म्हणतात, भैया संसारामध्ये जे संकट येतात तो भाग वेगळा आहे, परमार्थ हा भाग वेगळा आहे. पण लोकांना पटत नाही, आणि लोकांना जर पटवायचं असेल तर त्याच्यासाठी तुकोबारायच खरे उतरू शकतात. माझ्यासारख्या साधारण जीवानं तुम्हाला काय पटवायचं? आमनासारखाने जरी वारीला जावानं म्हणून मागे जर कधी म्हैस बी मरी गे तरी लोक म्हणतो उजी देव देव करे त्याने चांगलं नाही देखतच, वाईट होई नका लगेच अपप्रचार नाही का. हो, आणि नाहीतरी तुकोबारायांची विचारांची आपण उंची गाठू शकत नाही. तुकोबारायांची लेवल लई मोठी, आपण त्याच्या पायाची धुरही नाही बनवू शकत, पण उगा प्रयत्न करतो आपण नाही का. हो, जीवन जगत असताना भैया परमार्थामध्ये आणि संसारामधला लई मोठा फरक आहे. किती मोठा फरक आहे सांगू का? संसारामध्ये आणि परमार्थामध्ये. जर संसारामध्ये मुलगा जर का डॉक्टर असेल, मुलगा डॉक्टर असेल, लग्न केल्याच्या नंतर डॉक्टरची बायको डॉक्टरीन. एखादा मुलगा शिक्षक असेल, शिक्षकनी बायको, आपली भाषा मास्तरनी बायको मास्तरीन. आणि एखादा मुलगा जर कीर्तनकार असेल, महाराज असेल, महाराजनी बायको महाराजीन. हो म्हणा, बापरे, हय रे महाराजीन. मुलगा जर का डॉक्टर असेल, बायको शिकलेली नसली, पण नवरा जर डॉक्टर असेल तर बाईला
डॉक्टरीन पदवी भेटते. संसार आहे. मुलगा जर का मास्तर असेल, लग्न केल्याच्या नंतर मास्तरची बायको मास्तरीन, मग तिले सही नको काय ना. कोणी जर सांगा ना मॅडम सही लावशाही, तरी मास्तरनी बायको म्हणशील मास्तरीन, नाही का. हा खोटा संसार आहे दादा. परमार्थामध्ये तसं नाही. या परमार्थामध्ये जर मुलगा चांगला जन्माला येत असेल, चांगला हिताला जागणारा जन्माला येत असेल, तर इथं संत त्याच्या मायबापांना धन्यता देतात. संसारामध्ये मला सांगायचं एवढं, परमार्थामध्ये आणि संसारामध्ये जमीन और आसमां का जितना अंतर आहे ना भैया, तेवढा अंतर आहे. पण लोकांना पटत नाही. लोकांना पटत नाही म्हणून तुकोबरायांनी एक्झाम्पल दिलं, उदाहरण दिलं. तुकोबरायांच्या उदाहरणांची आपण बरोबरी करू शकत नाही. मी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करेल. एका कसायाच्या हातून गाय सुटली. लक्षपूर्वक ऐका. कसायाच्या हातून गाय सुटली. गाय सैरा वैरा धावती. कसायाच्या हाती गाय लागत नाही. कसाई गाय धरण्यासाठी गायीच्या मागे धावतोय आणि गाय जोरात पडतीय, जीव वाचवतीय. नदीच्या कडेला गाय धावतीय आणि ब्राह्मण दादा स्नान करत होते. कसाई दादानं बघितलं आणि ब्राह्मण दादाला आवाज दिला, का हो ब्राह्मण दादा, माझ्या हाताकडून गाय सुटली, गाय मला घावत नाही, तेवढी गाय द्या ना म्हणले धरून. ब्राह्मण दादा गंगेवर स्नान करत होते. स्नान करता करता उठले, गायीच्या समोर गेले. गायीच्या समोर गेले, दोघं हात आडवे केले. दादा दोघं हात आडवे केले म्हणून गाय जागीच थांबली. गाय जागीच थांबली. कसाई दादाने यावं, गायला धरावं. काय केलं असं खूप काय सांगायची गरज नाही. तर मी बसलेले श्रोते महापेक्षा ज्ञानामानाने मोठे आहात. कसाईनं जर गायला धरले असन तर काय केलं असन, कापले असन आणि खाल्ले असन ना. हा, आता चला पुढे. एक वारकरी वारी करीत होता आणि वारी करीत असताना एका गावी मुक्कामी थांबला. मुक्कामी थांबल्याच्या नंतर एका तरुण स्त्रीनं बघावं आणि वारकरी बाबाला म्हणावं, बाबा कुणाका चाललात? काय नाही लेकी पंढरपुराला जातोय. बाबा तुम्ही वारीला चाललात? म्हणले हो बाई. बाबा असं करा ना, तुम्ही वारीला चाललात ना? म्हणले हो ना बेटा. मग माझ्याकडे 2 घास जेवायला या ना. वारकरी म्हणतो, बेटा पंक्तीत पण जेवायचं, तुझ्या घरी पण जेवायचं. म्हणले तुझ्या घरीच येतो लेकी जेवायला. वारकरी बाबाला जेवायला घरी आणलं. जेवण वगैरे झालं. घरातून काढता पाय घेतायत तोपर्यंत वारकरी बाबाला त्या पोरीने विचारलं, बाबा कुणाका चाललात? काय नाही लेकी आता मंदिरावर झोपाया चाललो. बाबा मंदिरावर झोपणारात? म्हणले हो बाई. बाबा मंदिरावर झोपणारात? म्हणले हो ना बेटा. मग त्याच्यापेक्षा असं करा ना, घरामध्ये आम्ही 2च नवरा आणि बायको आहेत. म्हणले इथं झोपा ना. वारकरी बाबा म्हणतो, लेकी मंदिरावरही झोपायचं आणि त्या घरी बी झोपायचंच आहे. म्हणले त्या घरीच झोपतो म्हणला. आता 2 नवरा बायको आतल्या रूम मध्ये झोपलेत. बोलू नका मायाव, बोलू नका, बोलू नका. कोणी कोणाशी बोलू नका माया हो, मी तुमच्या पाया पडतो. एवढे लांबून लोक आलेले असतात, ते मला ऐकायला आलेले असतात. तुमनं 1-2 जणांना चावय मग बठ्ठा कार्यक्रमना सत्यानाश वस आणि तुमनं कवय सरावशे चावय ना. तुम्ही काय देवधरम न चाहते? हाय माय मन बाजूवाली सासूल बी अशी जुलूच करत, दररोज करत. आणि तू नाहीचा की रोज उद्धार होई काकू. हा, हाय जुलू करस नि दररोज करत. माय हो नवराल बिहारे कार्य म्हणस तू ना ठिकाणा लाव. ती दखली तिनं भाई बार किडा पाडत चालू कार्यक्रम मा बी. माझा अंदाज लायलेस माणूस आठे जर इथला किडा आहे ते घर कितला होती ना. त्यामुळे आठे बोलो नाही बहिणीवर. मी 150 नाही जरासा. हाते नका बोल जातो चिडीसो दका तुमना पाय पडत बहिणीवर. गरीब ना पोऱ्या येले त्यांना धंदा होऊ द्या. वारकरी बाबाला सांगितलं, बाबा घरामध्ये आम्ही 2च नवरा आणि बायको आहेत. म्हणले तुम्ही सुद्धा आमच्या जवळ झोपा, हरकत नाही. वारकरी बाबाला पुढच्या रूम मध्ये बेड टाकलेला. 2 नवरा बायको आतल्या रूम मध्ये झोपल्या येतात. ऐन मध्यरात्र बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. पहिले तर पाया पडून सगळ्यांची माफी मागून बोलेल. हा दृष्टांत सांगत असताना मला सिद्धांत पटवायचा आहे. आणि हा काय शपक दृष्टांत नाही आहे, हा संतांचा दृष्टांत आहे, घडलेली सत्य घटना आहे. हा फक्त
ज्याची त्याची दृष्टी असते. जर नजरिया चांगली असेल ना, अगर नजरिया ठीक है तो भाई सभी ठीक नजर आता है. दृष्टी चांगली तर सृष्टी चांगली दिसते. नजरेत जर दोष असेल तर चंद्रात पण दाग दिसतो. नजर चांगली असल्यावर किचडमध्ये कमळ पण पाहू शकतो. बघायचं आपल्याला काय बघायचं नाही का. हो. आता मध्यरात्र बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. बाई आता वारकरी बाबाच्याकडे आले. वारकरी बाबाला म्हणते, वारकरी बाबा उठा. वारकरी बाबा उठले. म्हणले, काय झालं लेकी, काय झालं बेटा. बाबा माझी इच्छा पूर्ण करा. माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी बाबा म्हणले, अरे मला जेवायला बोलवलं तोवर वाटत होतं पोरगी काही संस्कारी आहे. मला झोपायला जागा दिली तोपर्यंत वाटत होतं अरे काय पारमार्थिक मुलगी आहे. आणि बाई तुझ्या मनामध्ये एवढे घाणेरडे विचार आहेत. वारकरी बाबा म्हणत होता, बाई तुझ्या मनामध्ये लई घाणेरडे विचार आहेत. बाई म्हणते, वारकरी बाबा मला ज्ञानाच्या गोष्टी सांगू नका, माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो, बाई आमच्या वारकऱ्यांची शिकवण आहे, आमच्या तुकोबरायांची शिकवण आहे. जाई व तू माते न करी साया. जाई व तू माते न करी सायाच. जाई व तू माते न करी सायाच. आम्ही विष्णुदास तैसे नोवे. ओ आम्ही विष्णुदास तैसे नोवे. जाई व तू माते न करी सायाच. जाई व तू माते न करी सायाच. आम्ही विष्णुदास तैसे आम्ही विष्णुदास तैसे नोवे. वा. वारकरी बाबांना सांगितलं, बाई आम्ही वैष्णव आहोत आणि आमच्या संतांची शिकवण परस्त्री आमच्यासाठी आमची माय आमची बहीणच असते. वारकऱ्यांचे नियम आहेत. बर संतांची शिकवण आहे, गळ्यात माळ घातल्याच्या नंतर परस्त्री आपल्यासाठी आपली माय आपली बहीणच असते. वारकऱ्यांचे नियम आहेत. थोडं जड जातं काही काही लोकांना माझं बोलणं काही लोकांना पचत नाही, पण लोकांना पचावं म्हणून सांगत नाही. हा, कीर्तनात परिवर्तनाची अपेक्षा ठेवतो मी. दादा खरा वारकरी कधीच परस्त्रीला वाईट नजरेनं बघत नाही. खरा माळकरी कधीच परस्त्रीला वाईट नजरेनं बघत नाही. खरा वैष्णव कधीच परस्त्रीला वाईट नजरेनं बघत नाही. कारण वारकऱ्यासाठी, माळकऱ्यासाठी, वैष्णवासाठी फक्त पत्नीशी एकनिष्ठ राहणं, इतर सगळ्या स्त्रिया आपल्या माया आपल्या बहिणी आहेत हे विचार वारकऱ्याचे असतात. जरा जड जाईल बाकीच्या लोकांना. जर गड्यात माळा, वारकरिया, वैष्णवा आणि तरी त्याच्या मनामध्ये जर परस्त्रीबद्दल वाईट विचार येत असतील तर तो खानदानी माळकरीच नाही दादा, त्याच्या रक्तात भेसळ असली पाहिजे. कारण खऱ्या माळकऱ्याचे नेम आहेत. परस्त्री आमच्यासाठी आमची माय आमची बहीण. बाई म्हणते, वारकरी बाबा ज्ञानाच्या गोष्टी सांगू नका, माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो, बाई असली घाणेरडी कामं आम्ही करत नाही. बाई म्हणते, काय करावं. वारकरी बाबाला सांगितलं, तुम्हाला माझी इच्छा पूर्ण करावी लागते. वारकरीचं लक्ष घरात गेलं. वारकरी बाबा म्हणला, अरे काय बाईया, तुझा नवरा घरात झोपला असल्यावर तुझ्या मनामध्ये असली घाणेरडी विचार आलीच कस काय. तुझा नवरा घरात असल्यावर तुझ्या मनामध्ये असली घाणेरडी विचार आलीच कस काय. बाई म्हणते, तुम्हाला माझा नवरा दिसतोय वय. बाईनं काढली कुऱ्हाड आणि नवरा झोपलेला, झोपेतच नवऱ्याला ठार केला. झोपेतच कुऱ्हाड टाकली, नवऱ्याला ठार केलेला. आता म्हणते वारकरी बाबाला, वारकरी बाबा आपल्याला आडवं येणारं कोणीच नाही, आता तरी माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो, अरे बापरे, अग्निदेवतेच्या समोर 7 फेरे घेतली, त्या नवऱ्याला झाली नाही, आमच्या सारख्यांबद्दल काय चांगला विचार करणार आहे. मग असली घाणेरडं काम आम्ही करतच नाही. बाई म्हणते, बाई हाताकन नवराही मेला आणि वारकरी पण इच्छा पूर्ण करत नाही, आता काय करावं. बाईनं थोडा खेळ रचला, बाहेर आली आणि आवाज द्यायला सुरुवात केली, काका बाबा मामांची वाचवा 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 म्हणतात. गावातील लोक जमा झाले. म्हणले, बेटा काय झालं. काय नाही काका, या वारकरी बाबानं माझ्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला, माझा नवरा मला वाचवायला आला तर माझ्या नवऱ्याला सुद्धा यानं जीवे ठार मारलं. खरं होतं का बाबा. किती खोटा आड आहे. पण खोटा आड कोणावरही येऊ शकतो. इथं काही काही ठिकाणी मी सुरुवातीला माणसांना बोलून गेलो, पण काही काही ठिकाणी असं होतं ना, माणसाची चूक नसताना सुद्धा माणूस बदनाम होतो, असंही होतं. आणि तशा ठिकाणी बायकांवरच विश्वास ठेवला जातो, माणसांवर विश्वास ठेवला जात नाही. म्हणून काही काही ठिकाणी चांगला माणसे बी चेंदाई जातात.
आणि खोटा आड कसा येतो तेही सांगतो. शमंतक मणी चोरण्याचा माझ्या कृष्ण भगवंतावर आड आला होता. काय येतो खोटा आड माहितीये का? आपण नाही केलेलं त्या गोष्टीचा आपल्यावर खोटा आड येतो. त्याचं कारण असे, आपण सगळे शेतकरीच आहात ना. आपल्या गाई म्हशींचं ती खुरी असते का, खुरीमध्ये ते पाणी साचलेलं असतं ना. साचलेल्या पाण्यामध्ये जर का तुम्ही चंद्रमाचं दर्शन करून घेतलं तर तुमच्यावर खोटा आड येऊ शकतो, तुम्ही कितीही प्रामाणिक असलात तरी. विठ्ठल 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 विठ्ठल. वारकरी बाबा म्हणत होता, बाईनं तर खोटा आड घेतला, आपण बोलूही शकत नाही, आता काय करावं. कोणी म्हणतं अरे वारकरी असल्यावर तुझ्या मनामध्ये असली घाणाटी विचार, कोणी म्हणतं याला गळफास लावा, कोणी म्हणतं जाडून मारा, कोणी म्हणतं यात गळफास लावा, कोणी म्हणतं जाडून मारा. एक सुज्ञ बाबा आले, अरे असं काही करू नका. वारकरी आहे ना, याच्या मनामध्ये परस्त्री बद्दल वाईट विचार आले, परस्त्रीच्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला ना, त्या बाईच्या आबरूवर जे हात टाकत होता ना ते हात तोडा. का? याचे तुटलेले हात बघून दुसरा वारकरी कोणी घाणरडी कामं करणार नाही. म्हणले वारकऱ्याचे 2 हात तोडा. महाराज वारकऱ्याला चौकात बांधलं, 2 हात तोडले. हो, 2 हात तोडल्याच्या नंतर वारकऱ्याला मोकळं केलं. वारकरीनं पंढरपुराचा मार्ग धरला आणि देवाशी संवाद, वाद आणि संवाद हे फक्त संत देवाशी करत होते, लोकांची नाही. जसं जनाबाईवर खोटा आड आल्याच्या नंतर जनाबाई सांगत होती ना, देवा हाच का रे तुझा न्याय. शिवी पण दिली जनाबाईना, नाही का. तसं तर तुकोबर यांच्या पत्नीने शिवी घातली देवाला, पण शिवी घालण्याचा अधिकार त्यांचा होता. दादा, वारकऱ्याच्या 2 हात तोडले आहेत आणि वारकऱ्याला मोकळं केलं. वारकऱ्यानं पंढरपुराचा मार्ग धरला. जगाच्या मालकाच्या मंदिरात गाभाऱ्यात गेल्याच्या नंतर भगवंताचं दर्शन घेतलं. डोळ्यातून गडागडा अश्रू वाहत होते. देवाला सांगितलं, देवा अरे हाच का तुझा न्याय, हाच का तुझा न्याय. ज्या हाताकन मी टाळी वाजवत होतो ते हात चिररावले. देवा, जर तुझ्यासाठी वारकऱ्याला टाळी वाजवणाऱ्याला जर हात गमवावे लागत असतील तर तुला करुणावंत दयावंत कोण म्हणणारे, पांडुरंगा सांगणारे. तेव्हा माझे पांडुरंग परमात्म्यानं सांगितलं, वारकरी बाबा मी कधीच कोणावर अन्याय करत नाही, कधीच कोणावर अत्याचार करत नाही. तुम्ही जे पेरतात ना तेच उगवतं. म्हणे कसं? अरे मागच्या जन्मामध्ये तुम्ही शुद्ध ब्राह्मण होते. एका कसायाच्या हातून गाय सुटली, गाय सैरा वैरा धावत होती, कसायाच्या हाती गाय लागत नाही. कसाई दादानं तुम्हाला आवाज दिला की ब्राह्मण दादा माझ्या हाताकन गाय सुटली, गाय मला घावत नाही, एक काम करा तेवढी गाय धरून द्या. तुम्ही काय केलं? गायीच्या समोर गेले, गायीच्या समोर गेले, 2 हात आडवे केले. तुम्ही हात आडवं केल्यामुळे गायला जीव गमवावा लागला. म्हणून